श्रोते हो, नमस्कार. कालच्या 15व्या क्लिपमध्ये आपण पॉल ब्रंटन या परदेशी माणसाला अरुणाचलम येथे रमण महर्षींच्या कृपेमुळे कृतार्थता कशी लाभली तो भाग ऐकला. आता परमपूज्य जनार्दन स्वामींनी त्यांच्या अमृत महोत्सवाच्या प्रसंगी हाच विषय मांडला आहे, ते ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. बाह्यांगी जे दिसते ते खरे असेलच असे नाही, जनार्दन स्वामी सांगतात. त्यामुळेच दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते असे म्हणतात. स्वामी म्हणाले, आपण नेहमी आपल्याकडे आणि इतरांकडे पाहताना जे शरीर म्हणून पाहतो ते तेवढेच मर्यादित नाही. त्या शरीराबरोबर आपण इतके एकरूप झालो आहोत की कुणाकडेही पाहताना हे सहज प्रत्ययाला येते. आपण फक्त शरीरसौष्ठव, सौंदर्य, कपडे लत्ते, टापटीप, रूपवर्ण, दागदागिने, शिक्षण, बोलणे चालणे हेच पाहून त्या व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन मनात करीत असतो आणि बऱ्याच वेळा हे चुकीचे ठरून पश्चात्तापही होतो. हे सर्व बघूनच संतांनी काय भुललासी वरलिया रंगा असे उद्गार काढले आहेत. तरीही शहाणपण न येता त्या चुका आपण पुन्हा पुन्हा करतो. यासाठी रोजचा एक साधा अभ्यास असा आहे की कौतुकाने आपण आरशात स्वतःकडे पाहताना हे जे दिसतंय ना, हे काही खरं नाही, एक दिवस हे नाहीसे होणार आहे, असे कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात रिमाइंडर म्हणून असणे साधन दशेत साधकाला उपयोगी ठरते आणि ईश्वरी कृपेने आपली खरी ओळख होण्यास मदत होते. श्री स्वामी म्हणाले, शरीराणाम ईर्यते इति शरीरः अशी व्याख्या आहे. आणि नंतर मानवाच्या 4 शरीरांची ओळख करून दिली, ती म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. आता स्थूल शरीर घेऊनच आपला प्रपंचात वावर असतो आणि एके दिवशी ते शरीर पडते. सूक्ष्म शरीर सदैव स्थूलाबरोबरच असते, पण सिद्धपुरुषांच्या व्यतिरिक्त कुणालाही सहसा त्याची जाणीव नसते. आपल्या देहातील सर्व इन्व्हॉलंटरी सिस्टीम्स म्हणजे हृदय, फुफ्फुसे, यकृत, आतडी, मूत्रपिंडे वगैरे सूक्ष्म शरीरामुळेच चालू असतात. यालाच इंग्रजीत सटल बॉडी किंवा ॲस्ट्रल बॉडी अशी नावे आहेत. मृत्यूनंतर सूक्ष्मदेह निघून जातो आणि देहाचं कलेवर होते. योगी सिद्धपुरुष याच सूक्ष्मदेहाचा उपयोग करून जगात अंतराळात मनोवेगाने कुठेही प्रवास करू शकतात. स्थूल देह तिथल्या तिथेच असतो. याच प्रवासाला ॲस्ट्रल ट्रॅव्हल असे म्हणतात. श्री गुरुचरित्रात श्री नृसिंह सरस्वतीने आपल्या निष्ठावान तंतुक भक्ताला श्रीशैल्याची यात्रा याच पद्धतीने घडवली होती. आता कारण शरीर म्हणजे या दोहोंच्या पलीकडले, हे नावाप्रमाणे आपले जसे पूर्वसंचित असते त्याप्रमाणे देहधारणा घडवून आणते. या पलीकडच्या देवाच्या प्रांताला महाकारण शरीर असे म्हणतात. या 4 शरीरांच्या 4 अवस्था ज्या आहेत त्या म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया. स्थूलदेह सदैव जागृतावस्थेमध्ये वावरत असतो. आपली सदैव असलेली जाणीव आणि भान ही त्याची लक्षणं आहेत. सूक्ष्मदेहाचा वावर आपण झोपल्यानंतर पडणाऱ्या स्वप्नामध्ये पूर्णपणे जाणवतो. जागृतावस्थेत म्हणजे जागं असताना जसा प्रपंच खरा वाटतो, तसेच स्वप्नातही सर्व घटना खऱ्याखुऱ्या त्यावेळी नक्की वाटत असतात. 2-3 दिवसांच्या जागरणानंतर जी गाढ झोप लागते, जी जवळजवळ बेशुद्धावस्थेसारखी असते, तिला सुषुप्ती असे नाव आहे. अशा गाढ झोपेतून जागे झाल्यावर कैक वर्षात मला अशी गाढ झोप लागलेली नव्हती, असे ती व्यक्ती म्हणते. आता प्रश्न असा आहे की बेशुद्धावस्थेतही जागा असणारा आणि मला म्हणणारा कोण आहे? म्हणजे सदैव तो साक्षीरूपाने त्या गाढ झोपलेल्या व्यक्तीबरोबर होता. असा जो सदैव जागा असतो तीच आपली खरी ओळख आहे. आणि याच 4थ्या अवस्थेला तुरीयावस्था म्हणतात.
सर्व साधक योगीजन ही तुरीयावस्था प्राप्त व्हावी म्हणून प्रयत्नशील असतात. एकदा ही अवस्था प्राप्त झाली आणि त्याची ओळख झाली, ती स्थिर झाली की साधना सफल झाल्यासारखीच आहे. याच विषयावर एका राजाच्या बाबतीत घडलेली गोष्ट अत्यंत बोधप्रद आहे. पौर्णिमेच्या रात्री हा चक्रवर्ती राजा झोपायला गेला. पण रात्रीचे 12 वाजले तरी झोप काही येत नव्हती. शयनगृहात येरझारा घालत होता. टाळी वाजवली की 10 सेवक आले असते, पण उपयोग काय? त्यापैकी कुणालाही निद्रादेवी कशी प्रसन्न होते हे माहीत नव्हते. फिरता फिरता बाहेर येऊन गच्चीवरून तो शून्य नजरेने इकडे तिकडे पाहत होता. पौर्णिमेचा शीतल पिठूळ चंद्रप्रकाश सर्वत्र होता. समोरच्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली एक सामान्य मजूर गाढ झोपलेला होता. ते दृश्य पाहून राजा आश्चर्यचकित झाला. राजवाड्यात किरकोळ कामासाठी तो मजूर आलेला होता. राजाच्या मनात आले की सूर्यप्रकाश, चंद्राचा मंद प्रकाश किंवा नदीचं पाणी, कुठलाही भेदभाव न करता राजवाडा असो झोपडी असो, सगळ्यांना सारख्या रीतीने मिळत असते. मी चक्रवर्ती राजा असलो तरी माणूसच आहे. गाद्या, लोड, सगळी सौख्य असूनही मला झोप का लागू नये? आणि त्या श्रमिकाला, त्याच्या बाबतीत जमिनीच गादी, आकाशेच पांघरूण, हाताची घडी हीच उशी, असं सगळं असून नसूनही त्याला गाढ झोप लागू शकते. हा एक प्रकार अन्यायाचाच नाही का? असा विचार करत त्याला स्वतःची कीव आली आणि म्हणाला, धिक्कार असो माझ्या जीवनाचा. नंतर नाईलाजाने तो अंथरुणावर शांतपणे निपचित पडून राहिला. हताश झाला. केव्हा तरी पहाटे डोळा लागला आणि तशातच एक स्वप्न पडले. स्वप्नात राजा चक्क भिकारी झाला होता आणि कटोरी घेऊन भीक मागत होता. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की गावातल्या सावकाराच्या घरी काही धार्मिक उत्सवामुळे अन्नदान चालले आहे. बाहेर भिकाऱ्यांच्या ओळीने खिरीचे वाटप चालले होते. राजाही त्या रांगेत अधाशीपणाने उभा राहिला. त्याचा नंबर आल्यावर भरपूर काजू, बेदाणे आणि केशर घातलेली खीर त्याच्या कटोरीत सेवकाने वाढली. तिचा आस्वाद घेण्यासाठी थोड्या आडोशाकडे जात असताना एक मोठ्या कुत्र्याने त्याच्या हातावर झडप घालून ती सर्व खीर जमिनीवर पाडली. राजा अत्यंत क्रोधायमान झाला होता. हातातोंडाशी आलेला घास गेला म्हणून दुःखी झाला. कुत्र्याला मारण्यासाठी पाठलाग करताना राजाला एकदम जाग आली. दरदरून घाम सुटला होता. ते स्वप्न इतके खरे आणि परिणामकारक होते की थोडा वेळ राजा गांगरून गेला. मी कोण आहे? चक्रवर्ती राजा आहे की अन्नान्न दशा झालेला भिकारी आहे? याचा उलगडा होईना. आपल्याला भ्रम झाला आहे असे त्याला वाटले. हळू उठून थोडे पाणी पिऊन सावध झाल्यावर त्याला बरे वाटले आणि हसू आले. स्वस्थ पडून राहिला आणि असे कसे झाले हे विचारचक्र सुरू झाले. पुढे झोपही लागली नाही. त्याने त्याच वेळी ठरवले की दुसऱ्या दिवशी राजदरबारामध्ये या विषयावर चर्चा करून या प्रकाराविषयी राजगुरूंकडून समजावून घ्यायचे. सकाळी रीतसर दरबार भरला. सर्व मंत्री आणि राजगुरू उपस्थित झाले. थोडे प्रास्ताविक झाल्यावर राजाने एकदम आपले विचार बदलले. स्वप्नात आपण चक्क भिकारी झालो होतो असे सांगणे त्याला कमीपणाचे वाटले. म्हणून त्याने राजगुरूंना एकच प्रश्न विचारला, हे करे का ते करे, एवढेच सांग. राजगुरू अनुभवी आणि चाणाक्ष होते. ते म्हणाले, याचे उत्तर दरबारात देता येणार नाही. त्यासाठी उद्या सकाळी घरी या. गुरुआज्ञेप्रमाणे राजा दुसऱ्या दिवशी राजगुरूंच्या घरी हजर झाला. त्या दरम्यान राजगुरू पहाटे ध्यानाला बसले आणि त्यांना असलेल्या सिद्धीमुळे आदले दिवशी राजाच्या बाबतीत काय घडले याचा खुलासा झाला होता. पूर्ण स्वप्नाचा वृत्तांत कळला होता. राजगुरू एवढेच म्हणाले, हेही खरे नाही आणि तेही खरे नाही, आणि हसून पुढे म्हणाले, स्वप्नात भिकाऱ्याची अवस्था जी आली ती त्यावेळी खरीच होती. खीर सांडल्यावर राग आला हेही खरेच आहे. परंतु झोपेतून जागे झाल्यावर व जागृतावस्था आल्यावरच ते सर्व खरे नव्हते. हे अनुभवाला येऊन भ्रमनिराश झाला. त्याचप्रमाणे आपण जे सध्या प्रपंचात वेगवेगळ्या भूमिकेत समरसून जगत आहोत ते सर्व खरे नाही. हे मात्र आपली निजस्वरूप स्थिती प्राप्त झाल्यावरच पटते. म्हणूनच स्वप्नवत संसार असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. ही सारी दृश्ये विरूनच जातात. प्रसंग येतात, पटलावर घटना घडतात, परंतु मूळ स्वरूप स्थिती प्राप्त झाल्यावर हा सर्व प्रपंच त्या त्या वेळेचा निव्वळ खेळ आहे हे पटू लागते.
नंतर राजगुरूंनी 4 अवस्थांचे वर्णन करून कमलपत्राचे उदाहरण दिले. कमलपत्र पाण्यात राहून पाण्यापासून अलग असते. तद्वत आपण संसारामध्ये आपले जीवन जगणे ही अत्युच्च कला आहे हे सांगितले. सरतेशेवटी आपण आपल्या सीमित बुद्धीने भगवंताच्या निर्मितीविषयी पूर्णपणे समजावून घेऊ शकत नाही. त्यापेक्षा त्याला संपूर्ण शरण जाणे जास्त श्रेयस्कर. तदनंतर भगवंताच्या प्रेमामुळे विविध भजने आणि स्तोत्रे यांच्यामार्फत शिष्याची सेवा समर्पण झाल्यावर तो कनवाळू भगवंत आपल्याला जवळ करतो. त्याचे प्रेम मिळवण्यासाठी ज्ञान आणि विद्वत्तेपेक्षा अंतःकरणातील निष्पाप आणि सरळ भाव जास्त उपयोगी पडतो. भजने म्हणण्यासाठी उत्तम आवाज आणि राग आणि ताल यांचे ज्ञान असल्यास फारच छान, परंतु प्रत्येकाला ही देणगी असतेच असे नाही. खरे पाहता भगवंत या साऱ्याची अपेक्षाच ठेवत नाही. त्याला भजनात फक्त संपूर्ण प्रेम आणि भाव हवे असतात, समर्पण हवे असते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, मज नाही तालगळा नका करू हो कंटाळा, काय आहे गळ्यापाशी नाम घोका अहर्निशी. आवाजाची दैवी देणगी नसली तरी चालेल, परंतु नामस्मरण मात्र प्रामाणिकपणे आणि प्रेमाने करा, असेच ते म्हणतायत. आपल्याला येईल तसे नियमाने एखादे भजन देवासमोर म्हटले तर त्याला नक्की आवडते. तो आणि मी या व्यतिरिक्त दुसरे कोणी नसतेच. भजन चांगले झाले की नाही हा प्रश्नच नसतो. त्यात सातत्य जर राखले तर अनुभव येतोच. इतकेच काय, कधी कधी भजनाचा नीट अर्थ जरी समजला नाही तरी देवाला चालते. तो त्याविषयी आक्षेप घेत नाही. एक भक्त भावपूर्ण अवस्थेत भजन गात असतो. त्याला विचारण्यात येते की तू काय गात आहेस? तो म्हणतो, त्याचा अर्थ फार गहन आहे, मला काही सांगता येणार नाही, पण म्हणताना डोळे भरून येतात, हा माझा अनुभव आहे. पुढे प्रश्न येतो की एवढी भक्ती करतोयस, गुणगान गातोयस, पण देवाने तुझ्याकडे कुठे लक्ष दिले? तू तर गातच राहिलास. भक्त म्हणतो, हे पहा, मला हे सगळे काही सांगू नका. मी देवाच्या प्रेमाने वेडा झालेलो आहे. या साऱ्या गोष्टी मला कळत नाहीत. आर्ततेने भजन म्हणणे एवढेच मला कळते. भाव हाच देवाला आवडणारा प्रामाणिक भक्तिभाव आहे. या ठिकाणी पॉल ब्रंटनची कथा हे 6वे प्रकरण वाचून पूर्ण होते आहे. धन्यवाद. हरिओम तत्सत.